नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. कोर्टाने तसे आदेश दिलेले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष या निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत. मात्र नुकतंच आता पाक आणि भारतादरम्यान जे युद्ध सुरू झालेलं आहे, त्यामुळे सध्या तरी राजकीय वातावरण आपल्याला शांत झालेलं दिसत असलं तरी सर्वच पक्ष आपापल्या परीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला लागले असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि यामध्ये भाजपाचं टार्गेट हे मुंबई महापालिका असणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाकडून भाजपाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठीची फिल्डिंग भाजपाने लावलेली आहे. त्यासाठी भाजप हे राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्यासोबत युतीही करणार आहे आणि ही महापालिकेची निवडणूक भाजपाला जिंकणं अपेक्षित आहे. इतर महापालिका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या गटाला गेल्या तरीही भाजप गांभीर्याने ही मुंबई महापालिकेची निवडणूक राहणार आहे. कारण मुंबई महापालिका ही मोठं बजेट असलेली महापालिकेची निवडणूक आहे आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपवण्यासाठी भाजप मुंबई महापालिकेचे निवडणुकीवर डोळा ठेवून आहे आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण भाजप संपवू शकते का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र मुंबईमधील जो सर्वसामान्य शिवसैनिक आहे, मराठी माणूस आहे, तो आजही उद्धव सेनेबरोबर असल्याचं बोललं जातं आहे. मात्र आता भाजप या निवडणुकीमध्ये जे उद्धव सेनेचं मतदान आहे त्याला कसं खिंडार पाडतं आणि कोणत्या युक्तीने ही महापालिका आपल्या ताब्यात घेते हे पाहणं उत्सुकाचंच राहणार आहे. कारण भाजपाने राज्य जरी ताब्यात घेतलं असलं, शिंदे सेना आपल्यासोबत घेऊन उद्धव ठाकरे यांचं सरकारही पाडलं असलं, त्यांची शिवसेना जरी फोडली असली तरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना चांगलं यश मिळालं होतं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकार आलं. महायुतीच्या सरकारला कौल मिळाला आणि महाविकास आघाडीचं सरकार हे महाविकास आघाडीला अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यामुळे आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या उद्धव सेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये आता राज ठाकरे काय निर्णय घेतात, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातात का, महाविकास आघाडीसोबत जात आहेत का, हे येणाऱ्या काळात दिसेल आपल्याला. कारण त्यांचे जे स्टेटमेंट गेल्या काही दिवसात दिसत आहेत ते महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकताना दिसतात आणि भाजपावर टीका करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनीही त्यांची भेट घेतलेली आहे. हे सर्व राजकारण बघता दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टाळीही दिलेली आहे युतीसाठी. तर हे दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दुसरीकडं भाजप ही केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे आपला संपूर्ण बळ लावून मुंबई महापालिका आपल्या कशी ताब्यात राहील यासाठी प्रयत्न करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका भाजपाला जिंकायची आहे. आणि इकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे आणि काँग्रेस आणि शरद पवार गट या उद्धव ठाकरे यांना कसा पाठिंबा देतो आहे आणि कशी आता मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न होत आहेत.
येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र यामध्येही आता नुकतंच शरद पवार यांनी एक स्टेटमेंट केलं आहे की सुप्रिया सुळे यांनी पुढील काळामध्ये ठरवायचं की महाविकास आघाडीसोबत राहायचं की अजित पवार यांच्यासोबत दोन्ही पक्षांनी एकत्र यायचं. हे सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात दोन्ही गटाने एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार यांनी ढकललेला आहे. त्यामुळे आता शरद पवार दोन्ही गट एकत्र येत आहेत का, त्यामुळे उद्धव सेनेचे वांदे होत आहेत का, काँग्रेसचे वांदे होत आहेत का, येणाऱ्या काळात आपल्याला हे सर्व राजकारण घडताना दिसेल महाराष्ट्रामध्ये. आणि येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या रंजक होणार आहेत आणि सर्वच पक्षांच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठेच्या होण्याची शक्यता आहे. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. महायुती सरकारला येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकणं शक्य होईल की महाविकास आघाडी बाजी मारेल, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.